स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांवरून संतापाचा उद्रेक। यवतमाळमध्ये राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे सत्याग्रह आंदोलन। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 5 वर्षांपासून रखडल्यामुळे जनतेचे लोकशाही हक्क डावलले जात असल्याची जोरदार भावना व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज संघटनेने राष्ट्रपतींना निवेदन सादर करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। संघटनेने म्हटले आहे की महाराष्ट्र सरकारने घटनाबाह्यपणे प्रशासक नेमून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालवण्यास सुरुवात केली आहे। यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होत असून सामान्य नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग हळूहळू लुप्त होत चालला आहे। संविधानात स्पष्टपणे नमूद असलेले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेळेवर आयोजन हे बंधनकारक असून ओबीसी आरक्षणासंबंधी न्यायालयीन प्रकरणांचा गैरवापर करून निवडणुका टाळल्या जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय वानखडे, काँग्रेस शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख, उत्तमरावजी खंडारे, जिल्हाध्यक्ष राजूजी चांदेकर, संतोष बोरले, उषाताई दिवटे, विक्की राऊत, पल्लवी रामटेके, ओम तिवारी, पंढरी पाटे, कॉम्रेड सचिन मनवर, सोशल मीडियाचे कृष्णा पुसनाके यांचा समावेश होता। या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करण्यात आले की लोकशाही मूल्यांचं रक्षण करत तात्काळ स्थानिक निवडणुका जाहीर कराव्यात आणि ओबीसी आरक्षणाचा न्याय तोडगा लवकरात लवकर काढावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.